हाय, वेलकम बॅक टू अक्षु ब्लॉग्स. कसे आहात सगळे? मस्त ना? तर आज मी करणार आहे बिर्याणी. आणि तुम्ही बघा मी बिर्याणी कशी बनवते. चला तर आपण बघूया. सर्वात प्रथम तर बासमती राईस घ्यायचा. त्याला आधी धुवावं लागतं, नंतर भिजत घालावं लागतं. 1-1.5 तास त्याला भिजत घालावा लागतो. हे निघालं पाहिजे लवकर. तांदूळ तर याला मी आता स्वच्छ धुवून घेते आणि त्याला 1 तास पूर्ण आपल्याला भिजत घालायचे आहेत. तेव्हा तो एकदम व्यवस्थित फुलेल. तर आपण करूया. व्यवस्थित स्वच्छ करायचंय, धुवायचंय. आता मी यांना 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवून दिलंय 1 तासासाठी त्याला भिजत घालण्यासाठी. आपल्याला करायचं आहे चिकन मॅरिनेशन. तर सगळ्यात आधी मी चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता याला आपल्याला याला करायचं आहे मॅरिनेशन. तर तुम्ही बघा मी कसं मॅरिनेशन करते. प्रथम आपल्याला सगळे मसाले ऍड करायचे त्याच्यामध्ये. पण त्याआधी मी वेगळं चिकन काढून ठेवणार आहे, कारण मला थोडंसं फ्राय सुद्धा करायचं आहे त्यामुळे. तर हे जरा पीसेस मी साईडला काढून घेते. सारखे हँड मी घेतलेलं आहे दही, कारण आपल्याला मॅरिनेशनसाठी सगळ्यात आधी दही लागणार आहे. त्यासाठी आपल्याला दही टाकावं लागलेलं आहे. त्यामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे दही. तर त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची पावडर. यातही लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला. जास्त स्पायसी नको, पण बिर्याणी स्पायसी भारी लागते दहीच्या हातात. त्यानंतर हा आमचा घरगुती मसाला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे अद्रक लसूण पेस्ट. ही सगळ्यात महत्वाची आहे. ही जेवढी जास्त टाकणार ना तेवढा जास्त टेस्ट येणार. पूर्ण टाकून दिलेली आहे. तर अजून राहिलेलं आहे चिकन मसाला. मी हँडवॉश करून घेते. तर मी हँडवॉश केलेले आहेत. जो आपला चिकन मसाला आहे त्यामुळे तो आपल्या पद्धतीने टाकू. तुम्हाला जेवढा पटेल तेवढा. मी नॉर्मलच टाकला. नॉर्मल म्हणजे बिर्याणीला टेस्ट येईल तेवढा तर टाकलेला आहे मी. हो. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे आपला टिक्का मसाला. हा मी यात टाकते फ्राय करण्यासाठी. त्यात ऑलरेडी मीठ असतं. जेवढं टाकणार तेवढा फ्लेवर जास्त येणार, टेस्ट जास्त येणार. यातही मी थोडं मिक्स करते. बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉर्नफ्लॉर. बस यातही थोडं टाकते, कडकपणा येईल त्याने, जास्त नको टाकायला. आणि त्यानंतर लिंबू. लिंबूने टेस्ट पूर्ण बदलतो. यात नाही टाकायचं मीठ, कारण याला फक्त मॅरिनेशन करायचंय. मीठ आपल्याला याच्यामध्ये नंतर टाकायचं. बघू शकता तुम्ही. कारण जेवढं आपण मॅरिनेशन करून ठेवू ना तेवढा टेस्ट एकदम सॉलिड लागेल. म्हणजे बिर्याणीचा टेस्ट बघशाल तर 1 नंबर. खाणारा खातच राहील. ही माझी पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगते. आता हे आपण मॅरिनेशन केलेलं आहे हे दोन्ही. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया. आपल्याला घ्यायचे आहेत कांदे आपल्याला असे छोटे छोटे. व्हिडिओमध्ये मी म्हणजे ट्रायपॉडने व्हिडिओ करते, त्यामुळे मला बसून व्हिडिओ काढावा लागते. कारण मी उभी राहिली तर हा पार्ट येते, हा पार्ट घेतला तर मी येत नाही. बिर्याणी कोणाला आवडते कॉमेंटमध्ये सांगा. बिर्याणी लवर कोणी, कारण मी तर खूप जास्त आहे.
अवघड आहे, कारण कॅमेरा सेट करा, त्याचा अँगल सेट करा, सगळं सेट करून व्हिडिओ काढा, परत जेवण बनवा, टाईम लागतो. असाच काय माझ्यासोबत सपोर्ट ठेवू द्या तुमचा. हळूहळू मी खूप जास्त पुढे गेले. कट करून घेतलेला आहे, मला जरा वेळ लागला पण मी पूर्ण कट केलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांदा कट करायचा आपल्याला. आता मी ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी घेतलेले आहेत 3 टमाटर आणि 3 मिरच्या, कारण मी खूप मसाले पण त्यात ऍड केले म्हणून मिरची नाही जास्त टाकते, 3च टाकते. तर आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकलेली, त्यामुळे मी लसूण टाकत नाहीये. मी धुवून टाकलेले. आपला राईस बॉईल करायचा आहे, त्यामुळे आता इथे ते पाणी तापवायला ठेवत आहे. ते जोपर्यंत पूर्ण बॉईल होत नाही तोपर्यंत आपल्याला ते उकळवायचं आहे. तर हे चालू करते. आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचं, सॉल्ट. आपल्याला याच्यामध्ये जेणेकरून आपला जो राईस आहे तो एकदम सुटसुटीत होतो आणि व्यवस्थित मोकळा मोकळा होतो. पाणी बॉईल होईपर्यंत मी कढई ठेवते आणि कढईमध्ये आपलं जे चिकन मॅरिनेशन केलेलं होतं ते मी तळून घेते, म्हणजे फ्राय करून घेते. कारण आता 2 तास झालेले आहेत पूर्ण, तर तुम्ही बघू शकता. बघा तुम्ही मी कसं फ्राय करते ते, म्हणजे येतच असेल सगळ्यांना पण मी करते ते बघा. जेवढा वेळ आपण त्याला मॅरिनेट करू ना तेवढं त्याला ना बॅटर एकदम व्यवस्थित येईल ना. दिसतंय का? याला मी स्लो केलेला आहे, कारण जर ते फास्ट केलं तर ते जळून जाईल पूर्ण. त्यासाठी त्याला आधी मंद म्हणजे स्लो गॅसमध्ये मी जरा त्याला शिजवून देते, व्यवस्थित फ्राय होऊन देते. त्यानंतर त्याला मी पलटते. फ्राय झालेला आहे, तुम्हाला मी दाखवते, थोड्या वेळाने दाखवते. आता ते तेल जे गरम होतं त्यातच आपल्याला हा कांदा टाकायचा आहे. आता सध्या हे असं दिसतंय, मला दाखवते. सध्या हे असं दिसतंय, थोड्या वेळातच ते गोल्डन होऊन जाईल. तुम्ही बघू शकता हे किती पटकन तुटतोय हा. तर हे आपल्याला त्यामध्ये ऍड करायचंय. तर तुम्ही बघू शकता आपला कांदा जो आहे तो गोल्डन झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघू शकता आपला कांदा किती व्यवस्थितपणे मस्तपैकी गोल्डन झालेला आहे. त्यानंतर इथे आपला राईस पण बॉईल होत आहे, तुम्ही बघू शकता. याला आपल्याला 70% शिजवा. तर आता आपण करूया, त्याच्यामध्ये आपल्याला करायची आहे ग्रेव्ही. तर त्यामध्ये आपण जे वाटलेलं होतं ग्रेव्हीचं ते आपण टाकूया. वाफा पण बघू शकता. हा झालेला आहे 75% झालेला आहे. मी आता याला काढून घेते व्यवस्थितपणे. हळूवार करावं लागणार, त्याचं पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे याच्यामध्ये, जेणेकरून तो एकदम सुटसुटीत होईल. आपला राईस हा मी काढून घेतलेला आहे. आता हा सुट्टा सुट्टा झालेला आहे. आता याला आपण थोड्या वेळ असंच ठेवूया आणि आता आपण वळूया
ग्रेव्ही करण्यासाठी. चला तर बघूया. जे आपण 2 तासांपूर्वी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. आता हे मी याच्यामध्ये टाकते. मसाले आहेत यात आणि आता हे 2 तास ठेवले त्यामुळे ते मसाले पूर्ण त्याच्यामध्ये हे झालेले आहेत, मिक्स झालेले आहेत. Look at this. सुद्धा आपण घेऊया कारण वेस्ट नको जाऊन द्यायला सगळं. थोडंसं पाणी भेटलेलं आहे. सो हे मी टाकलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. टाकून घेतलेलं आहे. आपल्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण यावरती ठेवूया झाकण. आता हे आपलं चिकन शिजून जाईल. तुम्ही बघू शकता चिकन कसं पूर्ण ग्रेव्ही ते जे आपण मॅरिनेशन केलं होतं त्याला पूर्ण कसं चिपकलेलं आहे, कसं मिक्स झालेलं आहे. आणि याला मी अजून एकदाही हलवलेलं नाहीये तरी सुद्धा तुम्ही बघू शकता. ते असंच बघताना इतकं मस्त वाटतंय, छान वाटतंय. ते शिजल्यानंतर तुम्ही बघाच त्याचा कलर कसा चेंज होतो ते. आता यात आपण ऍड करूया कोथिंबीर. आता हे आपण करूया मिक्स. मीठ ऑलरेडी आपण टाकलेलं आहे यात. आपलं चिकन 20 मिनिट्समध्ये मस्तपैकी शिजून जाणार आहे. हो, आपलं चिकन तुम्ही बघू शकता. आता आपण बघूया हे शिजले की नाही. हे तुटलेलं आहे म्हणजे हे व्यवस्थित परफेक्ट शिजलेलं आहे आपलं चिकन. आपली ग्रेव्ही पूर्णपणे तयार झालेली आहे. खूप सुंदर सुगंध येतोय. तुम्ही जर इथे असतात तर तुम्ही सुद्धा बोलले असते की वाव काय भारी बनवलंय. लिटरली सांगते, खरं सांगते, असंच नाही मी बोलत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही बघा कशी बनली कशी नाही. आता याला आपल्याला दम द्यायचा आहे. सो त्याची आता प्रिपरेशन करावं लागणार आहे.
साईडच ठेवायची आहे. त्यानंतर आपली बिर्याणी तयार होणार आहे. आपली बिर्याणी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. बिर्याणीचा सुगंध सगळीकडे पसरत होता आणि असं झालं होतं की कधी ताटात घेतो आणि कधी खातो. आणि माझ्या हस्बंडला पण खूप जास्त आवडली होती. त्यांनी माझी खूप तारीफ केली आणि तारीफ ऐकूनच मला खूप मस्त वाटलं, भारी वाटलं आणि माझी मेहनत रंग लागली असं बोलू शकते मी. सो तुम्ही पण बघून घ्या मी बनवलेली बिर्याणी. थँक्यू. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. थँक्यू. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.